ठाणे लोकसभेवर शिवसेनेचा दावा कायम आहे। ठाण्यामध्ये धनुष्यबाणाचा उमेदवार असेल असं गोगावले म्हणतायत। ठाणे लोकसभेबाबत गोगावलेंनी सूचक वक्तव्य केलं आहे। जागेबाबत आजच निर्णय होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता ठाण्याची लोकसभा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार का ते बघावं लागणार आहे, कारण गोगावलेंनी तसे संकेत दिले। ठाणे लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। एकीकडे भाजपचे नेते आम्हाला इथून उमेदवारी द्या अशी मागणी करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा या जागेवर दावा केला जातोय आणि पुन्हा एकदा गोगावलेंनी यावर दावा केला आहे। ठाणे लोकसभेवर शिवसेनेचा दावा त्यामुळे कायम असल्याचं दिसतंय। ठाण्यात धनुष्यबाणाचाच उमेदवार असेल असं त्यांनी म्हटलंय। ठाण्यामध्ये धनुष्यबाण तुम्ही छातीवर पण लावून आलाय, तर ठाण्यामध्ये धनुष्यबाण की कमळ कधी ठरणार? ठाण्यामध्ये धनुष्यबाण तुम्ही छातीवर पण लावून आलाय, तर ठाण्यामध्ये धनुष्यबाण की कमळ कधी ठरणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।